रोहिणी स्वतःला आरशात पाहत होती. आज पुन्हा तशीच दिसते मी. कशी दिसते की काहीच नाही. स्वतःलाच नजरेने प्रश्न विचारत होती. रोहिणी, चल बाळा, गुरुजी बोलावतात बाहेर. त्या हाकेने ती भानावर आली. तिच्या काकूने तिला पाठावर बसवलं. एकीकडे मंत्रोच्चार चालले होते आणि कुणाल तिच्याकडे पाहण्यात दंग होता. हॅलो, त्याने प्रेमाने तिच्याकडे हसून पाहिलं. तिनेही त्याच्याकडे उत्तरादाखल हसून पाहिलं. खूप छान दिसतेस आज. ही नऊवारी शोभून दिसते तुला. तो तिच्या कानात हळूच म्हणाला. थँक्यू, तूही छान दिसतोस आज. त्याने हळूच डोळे मिचकावले. विधी सुरू होते. रोहिणी लग्नाच्या मंडपात बसली होती. समोर मंत्र सुरू होते, पण तिचं मन मात्र नकळत मागे गेलं होतं. हे तिचं पहिलं लग्न नव्हतं याची जाणीव तिला आतून अस्वस्थ करत होती. तिचं पहिलं लग्न पूर्णपणे अरेंज मॅरेज होतं. घरच्यांनी स्थळ पाहिलं. मुलगा चांगल्या घरचा आहे, नोकरी आहे, स्वभाव शांत आहे, असं सगळं सांगितलं गेलं आणि रोहिणीनेही घरच्यांवर विश्वास ठेवून होकार दिला होता. पण लग्नानंतर काही महिन्यातच त्याचं खरं रूप समोर आलं. तो बाहेरून सभ्य दिसणारा माणूस घरात मात्र संशयी, रागीट आणि मानसिक त्रास देणारा होता. छोट्या छोट्या गोष्टीवर अपमान करणं, तिच्या बोलण्यावर, वागण्यावर संशय घेणं, तिला तिच्या माणसांपासून तोडून ठेवणं, हे सगळं हळूहळू वाढत गेलं. त्याच्या घरच्यांनी सुरुवातीला समजूत घालण्याचं नाटक केलं, पण नंतर सहन कर, संसार असा असतो असंच म्हणत तिच्याच तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. रोहिणीने खूप प्रयत्न केला नातं वाचवण्यासाठी, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा मानसिक त्रास असह्य झाला आणि स्वतःच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं, तेव्हा तिने नातं तोडण्याचा कठीण निर्णय घेतला. घटस्फोटानंतर ती पूर्णपणे कोलमडली होती. आत्मविश्वास हरवला होता आणि पुन्हा कधीही लग्नाचा विचार करायचा तिची तयारी नव्हती. त्याच काळात ऑफिसमध्ये कुणालची तिची ओळख झाली. कुणाल तिचा सहकारी होता आणि हळूहळू तो तिचा चांगला मित्र बनला. तिच्या आयुष्यात काय घडले हे त्याला माहिती होतं, पण त्याने कधीच प्रश्नांचा भडीमार केला नाही. तो फक्त ऐकून घ्यायचा, गरज असेल तेव्हाच आधार द्यायचा आणि कुठलाही दबाव न देता तिच्या बाजूने उभा राहायचा. मित्र म्हणूनच त्याचं वागणं इतकं सहज आणि विश्वासाचं होतं की रोहिणीला पहिल्यांदाच कोणीतरी तिला जशी आहे तशी स्वीकारतंय असं वाटू लागलं. काळ गेला, मैत्री घट्ट झाली आणि कुणालने एक दिवस अत्यंत शांतपणे, कोणतीही घाई न करता तिच्या हातासाठी मागणी घातली. तुझा भूतकाळ मला माहिती आहे, तो मला मान्य आहे. तुला परत जखमी करायला नाही तर सुरक्षित ठेवायला मला तुझ्या आयुष्यात यायचं आहे, असं त्याने स्पष्ट सांगितलं. त्याने तिच्या घरच्यांशीही सविस्तर बोलून त्यांना समजावलं. पुनर्विवाहाबद्दलची भीती, समाजाची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला आणि रोहिणीला आयुष्यभर साथ देण्याचं आश्वासन दिलं. आज मंडपात बसताना रोहिणीला तिचा भूतकाळ आठवत होता, पण त्यात वेदनेपेक्षा शिकवण होते. कारण त्या सगळ्या अनुभवामुळेच तिला आज योग्य माणूस ओळखता आला होता आणि या नव्या नात्याकडे ती भीतीने नाही तर शांत विश्वासाने पाहत होती. कुणाल अगदी मनापासून सगळं करत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता होती आणि तिच्याकडे त्याने पाहताना त्याचा आनंद तिला दिसत होता. 2 वर्षापूर्वी कुणालशी आपली ओळख झाली. आपल्या काकाच्या एका कार्यक्रमात आपण गेलो आणि तिथे तो भेटला. तेव्हा त्याचा बोलघेवडा स्वभाव जाणवला. ऑफिसच्या गप्पा करता करता हळूच माझा नंबर घेतला होता त्याने एका कामाच्या निमित्ताने. मी तर ती भेट मनावर घेतलीच नव्हती. मी तेव्हा जगत होतेच कुठे. कधी ऑफिसजवळ भेटणं, कधी स्वतःहून फोन. आमची मैत्री रुळाल्यावर बोलण्याच्या ओघात त्याला कळलेला माझा गत संसाराचा कटू अनुभव आणि एका दिवसातच त्यांनी घातलेली मागणी. त्यानंतर त्याचं मला समजावणं, त्याच्या कुटुंबाचीही तयारी असणं, सगळं एका कथेप्रमाणे घडत गेलं. आज आमचं लग्न होतंय, तरी आतून एक धाकधूक आहेच. पुढच्या प्रवासाची एक भीती. आम्ही एकमेकांना ओळखत असलो तरी त्याच्या आणि बाकीच्यांच्या आश्वासक बोलण्याने तर आज आमचं लग्न होतंय. त्या मंत्रोच्चाराने रोहिणी पुन्हा भानावर आले. कुणालने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तिच्या डोळ्यात त्याला नकळत एक प्रश्न जाणवला. शपथ घ्यायच्या निमित्ताने त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले आणि तिला हलकेच थोपटलं. त्या स्पर्शात तिला केवळ एक विश्वास जाणवला, एक खरा विश्वास. कार्य नीट पार पाडलं. तिच्या नव्या घरी ती आली. कुणालच्या आईने अगदी हौसेने तिचा गृहप्रवेश केला. तिचा उखाणा ऐकून कोणालाही घरातल्या घरात हसला. तसं तिचं त्याच्या घरी येणं जाणं होतं, तरी आज ते घर तिला विशेष वाटत होतं. तो एक छोटासा टुमदार बंगला तिला आवडून गेला. विशेषतः ती बाग. आज तिथल्या झोपड्यावर फुलांनी सजावट केली होती. तिचं मन ओळखून कुणालची आई तिला बागेत त्या झोपड्यावर घेऊन गेली.
कुणालही तिकडे थोड्याच वेळात आला. त्या दोघांना बोलता यावं म्हणून त्याची आई काहीतरी कारण काढून आत गेली. वाऱ्यावर दोघे शांत बसून होते. तिला हे सगळं आवडत होतं, आनंदी होती, पण तिच्या मनातली ती भीती सतत तिच्या सोबतीला होती. मित्र असेपर्यंत सगळं छान असतं, पण नवरा झाल्यावर सगळंच बदलतं का? पुन्हा ते चक्र? नाही, असा विचारही आता मनात आणायचा नाही, ती स्वतःला समजावत होती. तो तिच्या शांतपणाचा अंदाज घेत होता. बाग एवढी आवडली आहे का? मग तुमची रूम आज आम्ही कॅप्चर करतो. मित्रमंडळीचा तो मिश्किल आवाज ऐकून दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांना किंचित हसू आलं. सगळे चिडवाचिडवी, चेष्टा मस्करी झाल्यावर सगळ्यांना कवटून त्याने दार बंद केलं. क्षणभर त्यांची नजरानजर झाली. अगं अशी उभी का आहेस? बस ना, ती काहीशी विचारत होती. त्याने तिच्या हातात घेतले. ती काहीशी अवघडली. रोहिणी, तुझ्या मनात काही द्विधा सुरू आहे याचा अंदाज आहे मला. त्यात तुझा काही दोष नाहीये. तुझा आधीचा अनुभव, त्यातल्या आठवणी, त्यामुळे तुझ्या मनाची अशी अवस्था झाली आहे. हे सगळं मी तुझ्याशी बोलतोय कारण मी आहे आता तुला समजून घ्यायला. तू काळजी करू नकोस. तुझ्या नवीन आठवणी जेव्हा निर्माण होतील तेव्हा या आठवणीवर तू मात करू शकशील. माझ्या आयुष्यात तुझी साथ मला मनापासून हवी आहे. तुला पाहिल्यावर अगदी आतून आवाज आला मनाचा की तूच, दुसरं कुणीही नाही. त्यामुळे सहानुभूती, दया हे शब्दसुद्धा मनात आणू नकोस कधीच. आपली निखळ मैत्री आहेच, पण जोडीदार हा शब्द मी तुझ्यावर लादणार नाहीये. तुला हवा तेवढा वेळ घे यासाठी. काळजी करू नकोस. आता कसलीस, मी आहे. रोहिणी सगळा श्वास रोखून ऐकत होती. तिचं मन आता हळूहळू शांत होत होतं. तिचा चेहरा तणावमुक्त दिसत होता. चल, रात्र बरीच झाली आहे, झोप आता शांत. तिच्या हातावर हलकेच थोपटत तो म्हणाला. थँक्यू. भरल्या डोळ्यांनी रोहिणी म्हणत होती. प्लीज, आता तुला कधी रडू देणार नाही मी. कुणाल तिचे डोळे पुसत म्हणाला. त्या रात्री तिला अगदी शांत झोप लागली. सकाळी तिला काहीशी लवकर जाग आली. पहाटेचा वारा तिच्या प्रसन्नतेत अजून भर घालत होता. गुड मॉर्निंग. झोप लागली ना नीट तुला? कुणाल तिच्या शेजारी उभा राहत म्हणाला. गुड मॉर्निंग. हो, अगदी व्यवस्थित. किती सुंदर सकाळ आहे. ती खिडकीबाहेर पाहत होती. हो ना, खरंच खूप सुंदर आहे. तिच्याकडे मिश्किलपणे बघत कुणाल हसत होता. मी आवरते आता माझं. ती त्याच्याकडे पाहून किंचित हसली. 2 दिवसांनी सगळे धार्मिक सोपस्कार पार पडले. रोहिणी त्याच्या घरात आता बऱ्यापैकी रुळत होती. विशेषतः त्याच्या घरच्यांचं तिच्यावर मुळीच दडपण नव्हतं. अगदी खेळीमेळीचं, चेष्टामस्करीचं वातावरण होतं. तिला खूप कम्फर्टेबल वाटत होतं. त्याची आई मुळात नव्याचा पुरस्कार करणारी होती. आपण मोठं, तू लहान असा भेद न करता तिने रोहिणीला आपलंसं केलं होतं. त्यामुळे त्याच्या आईशी तर तिच्या छान गप्पा व्हायच्या. चौघांचा छान असा ताळमेळ बसला होता. रोहिणीला एक गोष्टीचं आता समाधान मिळत होतं. स्वयंपाक असो किंवा कुठे बाहेर जाणं, ऑफिसच्या वेळात तिच्या कुठल्याही गोष्टीची मुद्दाम कुणीही पारख करत नव्हतं. कुठलीही गोष्ट ठरवताना तिचंही मत विचारात घेतलं जात होतं. तिची दखल घेतली जात होती. एक माणूस म्हणून तिला तिचा आदर आणि मान मिळत होता. कुणालबरोबर असताना, बाहेर जाताना, घरात तो एक जोडीदार आणि एक माणूस म्हणून किती समृद्ध आहे हे तिला जाणवत होतं. उन्हाळा वाढला होता. त्याचंच निमित्त झालं आणि रोहिणी खूप आजारी पडली. तिचं पित्त खूप उफाळलं होतं. रात्रभर ती जागी होती आणि तिच्या काळजीने कुणालाही तापाने अशक्तपणा जाणवत होता. ती रात्र तिने कशी तरी काढली. अगं मला सांगायचं ना तुम्ही रात्रीच काय होतंय सांग मला. त्याच्या आईचा प्रेमळ स्पर्श आणि मऊ आवाज ऐकून रोहिणीला रडूच आलं. आई तिला काहीच पुढे बोलवत नव्हतं. अगं रडू नकोस अशी, असं म्हणत तिने तिला जवळ घेतलं. कुणाल जरा बस तिच्याजवळ, मी खाण्याचं बघते तिच्या. आले हा मी. तिच्याकडे बघत ती बाहेर गेली. कुणालने तिच्या चेहऱ्यावरून हलकेच हात फिरवला. कुणाल, मला रोहिणी, मला कळलं ग, नको त्रास करून घेऊ तू. मी आहे इथे, ओके. ती क्षणभर त्याच्या मिठीत सावली. हुंदके अनावर झाले होते. त्यानेही तिला मोकळं होऊ दिलं. त्या आजारपणात तिला त्याचं आणि कुटुंबाचं आणखीन एक रूप दिसलं. तिला तिचा नवीन जन्म झाल्यासारखं वाटत होतं. तिच्या नशिबावर तिचा विश्वास बसत नव्हता. हे सगळं माझ्यासाठी आहे आता, माझं असं. रोहिणीला कुणाल खूप आधीच आवडला होता आणि आता तर तिच्या मनात त्याच्यासाठी विशेष जागा निर्माण झाली होती. त्याच्यासाठी कधी त्याच्या आवडीचं काही करणं, संध्याकाळी त्याची वाट पाहणं,
त्याच्याबरोबर फिरायला जाणं, कुणाचं लक्ष नसताना इशाऱ्याने बोलणं, त्या दोघांचं असं एक जग निर्माण झालं जे त्या दोघांनी मिळून प्रेमाने फुलवलं होतं. तिला ते शब्दात व्यक्त करायची संधी हवी होती. अशाच एका सकाळी कुणाल तयार होत असताना रोहिणी काही घ्यायला म्हणून रूममध्ये आली. नकळत तिची पावलं थांबली. तिच्याही नकळत ती त्याला निहाळत होती. उंच पुरा, साजेसा हेअरकट, रुंद मनगटावर त्याचं स्पॉट वॉच, फॉर्मलमधलं त्याचं देखणं व्यक्तिमत्व आज तिला मोहात पाडत होतं. काहीतरी घ्यायला म्हणून तो कपाटाकडे वळला आणि त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. तिच्या अगदी जवळ जाऊन त्याने खुणीनेच काय झालं असं विचारलं. तिची वाढलेली धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती. काही नाही असं म्हणत ती भरभर जिना उतरून खाली आली. तो क्षण आठवला तरी ती स्वतःशीच लाजत होती. आता त्यांच्या लग्नाला 6 महिने पूर्ण होत आले होते. एका संध्याकाळी कुणालची आई आणि रोहिणी दोघीजणी बागेत बसल्या होत्या. त्या दोघींचा तो नित्यक्रम ठरला होता. रोहिणी ऑफिसमधून आली की चहा घ्यायला दोघीजणी बागेत बसायच्या. दिवसभराच्या गप्पांनी फक्कड असा आल्याचा चहा. बोलता बोलता त्याची आई म्हणाली, रोहिणी, आम्ही दोघं जरा महिनाभर माझ्या बहिणीकडे जाऊ म्हणतोय मुंबईला. याला पण सुट्टी मॅनेज होते तर जरा चेंज म्हटलं. तिच्या कुणालच्या बाबांना असं एकेरी समजण्याची रोहिणीला गंमत वाटायची, म्हणून तिला ती तिच्यासारखी वाटायची, काळाप्रमाणे राहणारी. अगं किती दिवसापासून विचार करते मी, आता जरा जुळून येते, पण अगं तुला म्हणजे ठीक आहे ना? तुम्ही बिंदास्त जा आई, मी आहे ना, इथली काळजी करू नका, मस्त मज्जा करा. रोहिणी अगदी मोकळेपणाने बोलत होती. तू असताना मला काळजी नाही ग, सगळं छानच सांभाळतेस तू. आणि एकटी कशाला, कुणाल अगदी आहे की जोडीला, त्याची पण मदत घे जरा. हो आई, तुम्ही बस जायची तयारी करा, तिथे गेल्यात की इथला विचार करायचा नाही. ती हसून म्हणाली, हो अगं तुम्ही पण मस्त राहा, तुम्हालाही जरा एकांत हवाच, ती गमतीने म्हणाली. रोहिणीने नजर चोरली. तिला हसू आलं. रोहिणी, ए रोहिणी. कुणाल बॅग ठेवत तिला हाका मारत होता. अरे इकडे आहोत आम्ही झोपड्यावर, तिने आवाज दिला. आज तू लवकर कसा काय? अगं मी तिकीट काढली आहेत मूव्हीची, म्हणून जरा लवकर निघालो आज, तासाभरात निघूया. ओके. अरे हो, आधी फ्रेश हो, बस जरा, मस्त चहा घे, मग निघूया. आलीच मी. त्यांचा असा संवाद ऐकून त्याची आई समाधानाने हसली आणि तिचं मुंबईला जाणं योग्यच आहे हे तिला जाणवलं. किचनमधली तिची घाई पाहून त्याच्या आईने तिला थांबवलं. बाहेर जातेस ना तू? मग निश्चिंत मनाने जा, मी बघते इथलं. जा, तयारी कर तू पटकन आणि आरामात या, काही घाई नाही आहे. मगाशी झालेला त्यांचा संवाद दोघींना आठवला आणि त्या खळखळून हसल्या. असे हे विचार असू शकतात की मला भास झाला. विचारात गडलेले असताना मागून आवाज आला, यू डिझर्व दिस बेब्स. कुणाल तिच्याकडे पाहून डोळे मिचकावत उभा होता. पाहता पाहता 2 आठवडे झाले आणि कुणालचे आई बाबा मुंबईला रवाना झाले. आता दोघांना पूर्ण एकांत होता. बाहेर फिरण्यात, गप्पा गोष्टी, प्रसंगी सुखदुःखाच्या गोष्टी करत दिवस जात होते. त्याच्या दिशेने अजून खुलणारी रोहिणी त्याला आता दिसत होती, हक्काने त्याच्याशी बोलणारी, वागणारी. मी रोहिणीला त्यांच्यातलं अंतर कमी करायचं होतं, त्यांच्या वाटणीचं सुख त्याला द्यायचं होतं आणि तो दिवस आलाच. आज त्यांच्या लग्नाला 6 महिने पूर्ण झाले होते. सकाळपासूनच ती मनसुबे आखत होती. आज आपल्या भावना, आपलं मन ती त्याच्याजवळ रिक्त करणार होती. त्याच्यासाठी आणलेला एक छान टी-शर्ट ती स्वतः गिफ्ट रॅप करत होती. अगं तुला आज ऑफिसला नाही जायचं? घड्याचा पट्टा लावत कुणालने विचारलं. अरे नाही, आज जरा डोकं दुखते माझं, मी नाही जाणार आज. तिने घाईघाईत पिशवी लपवली. मागून त्याच्या गळ्यात आपले दोन्ही हात गुंफावे असा मोह तिला क्षणभर झाला. त्याला सगळ्या लावताना पाहणं तिला विशेष आवडायचं. तिचं तिलाच हसू आलं. काय मॅडम, एकट्याच हसताय, सगळं ठीक आहे ना? तिच्या पुढ्यात झोपून कुणालने तिच्याकडे गमतीनं पाहिलं. नाही रे, असं दुखत असताना हसू कसं येईल मला? अरे मी पण थांबू का घरी आज? कळतं घरून काम करेल म्हणून. अरे छे, एवढं काहीच नाही आहे, मीटिंग पण आहे आज तुला एक, जा तू ऑफिसला. ते एकदम दचकून म्हणाले. बरं, पण जास्त काही वाटलं तर लगेच फोन कर मला. मी तेच म्हणत होते, जरा ऐक ना. बोल ना. तिची नकल करत तो म्हणाला. आज जरा लवकर ये ना घरी. नक्की, तू जरा आराम कर, पण चल निघू मी. फोन कर हां मला.
तिच्या खांद्यावर थोपटत तो निघाला. त्याची गाडी गेटच्या बाहेर पडली आणि रोहिणी कामाला लागली. घर अजून छान टापटपीत आवरलं. फुलदाणीत खास फुलं ठेवली. त्याला आवडतो म्हणून खास त्याच्या आवडीचा मराठ मोठा स्वयंपाक केला. त्यांची खोली आज तिने खास सजवली होती. बागेतली फुलं, मेणबत्त्यांचा उजेड, त्यांच्या लग्नातला फ्रेम करून आणलेला फोटो, झुळझुळणारे पडदे, फुलांचा पसरलेला सुवास. आज तिने खास लाल रंगाची साडी नेसली होती. मोकळे केस, गालावर ओघळणारी नाजूक बट, साडीला साजेसा बांगड्या आणि डूल आणि त्यावर तिचं नाजूक मंगळसूत्र. जेव्हा ती अशी तयार व्हायची तेव्हा कुणाल तिला हळूच म्हणायचा, तुझं असं सवाशीण रूप तुला खूप खुलून दिसतं रोहिणी. अशीच थांब ना जरा माझ्यासमोर. तिने स्वतःला आरशात पाहिलं. त्या आठवणीने तिला पटकन हसू आलं. येत असेल कुणाल, ती स्वतःशीच पुटपुटली. आभाळ भरून आलं होतं. सोसायट्याचा वारा सुटला होता. मातीचा मंद वास दरवळत होता. ती लगेच गच्चीत आली. सगळं वातावरण मोहून टाकणारं होतं. जणू आज आपल्यासाठीच हा पाऊस बरसत असावा. टपटप करत थेंब बरसताना एकदम मोठा पाऊस आला. त्या गार धारा अंगावर घेताना तिला तिच्या नवेपणाची जाणीव होत होती. ती बेभान होऊन भिजत होती. वाऱ्याच्या झोताने येणारा वेडावाकडा पाऊस तिला अजूनच चिंब करत होता. त्या दुखऱ्या आठवणी वाहून जातायत असंच तिला वाटत होतं. गाडीचा हॉर्न वाजत होता. कुणालने गाडी पार्क केली आणि रोहिणीला हाका मारत तो आत आला. अगं काय मस्त पाऊस पडतोय, ड्राईव्हला जाऊयात का? त्याने हलकेच अंगावरचं पाणी झाडत आत येत विचारलं. पण उत्तर द्यायला रोहिणी नव्हती. त्याने सगळीकडे पाहिलं. त्यांची खोली पाहून त्याला थोडं आश्चर्य वाटलं आणि अर्थात आनंदही. एकदा गच्चीत पाहूया असा विचार करून तो वर आला आणि तिचं साडीतलं ते भिजलेलं रूप पाहून तो जागीच खिळला. वाऱ्या पावसाचा खेळ बघत ती मनसोक्त भिजत होती. त्याची चाहुलही तिला लागलेली नव्हते. भिजलेली तरी वाऱ्यावर उडणारे तिचे केस, चिंब भिजलेली साडी, तिचं प्रसन्न हसू, पाऊस झेलताना तिचा तो चेहरा. तिला आपल्या मिठीत घट्ट धरावं असा मोह त्याला झाला. पण तिला डिस्टर्ब न करता तो तिथेच दारात उभा राहिला. स्वतःला सावरतीने पाहिलं तर कुणाल हाताची घडी घालून तिलाच निहाळत होता. तिने काहीशी बावरून नजर चोरली आणि त्याच्याजवळ आली. साडी झटकत ती त्याच्याकडे पाहत होती. राहतेत ग, छान दिसते अशी. तिच्या बोटांना सावरत तो म्हणाला. तिच्या अंगावर एकदम शहारा आला. चल खाली जाऊया आपण, चहा करते मी. ती जायला वळली. नकोय मला काही, अशीच थांब ना जरा माझ्यासमोर. तिचा हात त्याने घट्ट धरला. कुणाल, मला तुला काही सांगायचं आहे. मला माहीत आहे तुला काय सांगायचे ते, तरी मला एकदा सांगू देत. हा 6 महिन्यांचा काळ तसा कठीण होता माझ्यासाठी, पण तू आणि आईबाबांमुळे आज मला एक नवं आयुष्य मिळालं. लग्नावर विश्वास मी तुझ्यामुळे ठेवू शकले. आज इतकं छान पद्धतीने तुम्ही मला आपलंसं केलंय की लग्न ही गोष्ट इतकी सुंदर, सहज होऊ शकते हे नव्याने कळले मला. तुझ्या घरच्यांनी किती जीव लावला रे मला, आणि तुझं प्रेम अगदी निस्वार्थी, निर्मळ. खूप त्रास झाला ना माझ्यामुळे तुला. मला माहिती आहे किती गोष्टी तू माझ्या कलाने घेतल्या आहेस. मला समजून घेतलंस आणि मी तुला. बोलता बोलता तिला रडू आलं. रोहिणी, असं काही बोलू नकोस. आपल्याच माणसाचे कोणी आभार मानतं का? तुझा अधिकारच आहे तो. तुझ्या मनाचा विचार नको का करायला मी? तुझ्या मनाची अवस्था कळत होती ना मला. विचारांचा उलटसुलटपणा तुला त्रास देत होता. माझ्यासाठी तुझं असलेलं प्रेम, पण तरी काहीतरी अडथळा येत होता. त्या झालेल्या उलथापालथीने तुझा विश्वास उडाला होता. मी समजू शकतो ग, आणि आज तुला असं समाधानी पाहतोय त्यातच मला खरा आनंद आहे. तू खुश असशील तर मी खुश असणार आहे. काय? आपले हात तिच्या गालावर ठेवत त्याने विचारलं. तिच्या डोळ्यात त्याला एक ओढ दिसली, अगदी आतून आलेला गोडवा. आज आपल्या लग्नाला 6 महिने पूर्ण झाले आहेत म्हणून तुला माझ्याकडून एक छोटंसं सरप्राईज. ती उत्साहाने त्याला खोली दाखवत म्हणाली. त्याने नजरेनेच पावती दिली. खूप नशिबान आहे मी. आज स्वार्थाने मी तुझी आहे कुणाल. त्याच्या नजरेत बघत ती म्हणाली. त्याच्या नजरेच्या स्पर्शानेही तिच्या मनात फुलपाखरं उडत होती. त्याने तिला भावपाशात घेतले. त्याचा तो घट्ट विळखा आता तिलाही सोडत नव्हता. एकमेकांत ते अगदी हरवून गेले. सारच निशब्द. पाऊस पडून गेल्यावर आसमंत भोरल्यासारखं पहाटे रोहिणीला जाग आली. रात्रीच्या त्या आठवणीने ती गालातल्या गालात हसली. शेजारीच कुणाल तिच्याकडे मिसळपणे हसून पाहत होता. गुड मॉर्निंग, दोघं एकदम म्हणाले.
सकाळ किती सुंदर आहे ना, तिने त्याच्याकडे हळूच पाहिले. हो, त्या सकाळहूनही सुंदर, पण तुझ्या एवढी नाही, असं म्हणत त्याने तिला कवेत घेतले. त्यांच्या सात सोबतीने त्यांचा संसार आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.